नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना 17वा व 18वा हप्ता सोबतच पडणार आहे। बेनिफिशरी स्टेटस मित्रांनो, तुमचं FTO यस असेल तरच तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। ज्यांचं FTO नो मध्ये आहे त्यांना पेमेंट मिळणार नाही। हे FTO म्हणजे काय, कसं चेक करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत लाईव्ह मध्ये। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती टाईप करायचं आहे pmkisan.gov.in वरती जायचं आहे। ही PM किसानची ऑफिशियली वेबसाईट आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील। यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस सेकंड नंबरचं ऑप्शन दिसते मित्रांनो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता, याला स्क्रू डाऊन करायचं आहे। तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर डायरेक्ट इंटर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकायचा आहे, आणि माहीत नसेल तर नाव युआर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तिथे नंबर मिळून जाईल। मला माझा नंबर माहीत आहे, मी तो टाकून OTP घेणार आहे। तुमच्या मोबाईलवरती एक OTP सेंड होईल, तो OTP इथे टाकायचा आहे। OTP आल्यानंतर OTP टाकल्यानंतर खाली गेट डाटा या बटनावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा काही इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी येऊन जाईल मित्रांनो। यामध्ये तुम्ही पाहू शकता की माझा FTO प्रोसीड यस दाखवत आहे, म्हणजे मला पेमेंट हे पडणार आहे। तुमचं जर FTO असा नो मध्ये दाखवत असेल, इथे तुम्ही पाहू शकता की 16व्या हप्त्यासाठी FTO नो दाखवत आहे, म्हणजे 16व्या हप्त्याचे पैसे मला पडणार नाही आहेत। तर मित्रांनो तसं नाही आहे, याचं पेमेंटही पडणार आहे। त्यासाठी तुम्हाला वरती ऑप्शन आहे बघा, एलिजिबिलिटी स्टेटस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता लँड सीडिंगमध्ये यस दाखवत आहे, आधार बँक अकाउंट सीडिंगमध्ये यस दाखवत आहे, आणि KYC स्टेटसमध्ये पण यस दाखवत आहे। मित्रांनो तुमचं पण असं जर दाखवत असेल तर तुम्हाला ही पेमेंट पडणार आहे 100%। तुमचं बँक FTO इथे नो दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पेमेंट पडणार नाही असं नाही आहे। तुमचं जर तिन्ही इथे पाहू शकता तुम्ही एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये जर लँडिंग यस, आधार बँक अकाउंट यस आणि KYC यस दाखवत असेल तर तुम्हाला ही 100% पैसे पडणार आहेत। तुम्हाला काही टेन्शन करायची गरज नाही आहे। आणि तसेच ज्या शेतकऱ्याचे इथे लँड सीडिंग नो, आधार अकाउंट सीडिंग नो आणि KYC नो दाखवत आहे त्यांना ते प्रोसेस करून घ्यावं लागणार आहे। या तिन्हीपैकी तुमच्याकडे जे नो दाखवल ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ तुम्हाला जर KYC कंप्लीट दाखवत नसेल, ते नो दाखवत असेल, तर त्या शेतकऱ्याला KYC स्टेटस नो दाखवत असेल त्यांना KYC करून घ्यावे लागणार आहे। ज्या शेतकऱ्याचं लँड स्टेटस नो दाखवत आहे त्यांना लँड स्टेटस संदर्भात तलाट्याला भेटून तिथे यस करून घ्यावं लागणार आहे। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही घरी बसल्या ऑनलाईन हे चेक करू शकता। मित्रांनो दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।